मुंबईमध्ये पांढऱ्या पट्ट्यांचा वाद तापलेला आहे। गिरगावातही रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या पाहायला मिळतात। गिरगावकर संघटनेकडून या पांढऱ्या पट्टीवर काळ्या रेषा मारण्यात आल्यात। मुंबईमध्ये पांढऱ्या पट्ट्या मारण्याला विरोध करण्यात आलेला आहे। या संपूर्ण बाबीची दखल महापालिकेकडून देखील घेण्यात आलेली आहे। महानगरपालिकेने या पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र तरी देखील मुंबईमध्ये असे प्रकार पाहायला मिळतात। गिरगावातही रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या पाहायला मिळालेल्या आहेत। कालच दादरमध्ये देखील अशाच प्रकारची कारवाई झालेली होती। दादरमधल्या पांढऱ्या पट्ट्यांवर विरोधात मनसे आक्रमक झालेली होती आणि त्यानंतर या पांढऱ्या पट्ट्या हटवण्यात आलेल्या होत्या। आता गिरगावातही अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या पाहायला मिळालेल्या आहेत। यावर गिरगावकर संघटनेकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे। या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आता अनेक जण आक्रमक होताना दिसत आहेत आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। मुंबई आणि उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी विरुद्ध जैन समुदायामध्ये वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत। अशा पद्धतीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून इथे घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आधी घाटकोपर, मग दादर आणि आता गिरगावमध्ये रस्त्यावरती पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। आणि यावरून आता आज गिरगावमध्ये नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मी सध्या गिरगावमधल्या या परिसरात आहे, ज्या ठिकाणी आपण रस्त्यावरती फुटपाथवरती मुख्यत्वे ज्या पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आलेल्या आहेत त्या पट्ट्या ज्या ठिकाणी मारल्यात त्याची व्हिज्युअल्स आपण या माध्यमातून पाहतोय। आणि काल खरं तर हा सगळा प्रकार जेव्हा समोर आला त्यावेळेला इथल्या स्थानिक संघटनांकडनं या ज्या पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या त्यावरती काळ्या पट्ट्या मारून कुठेतरी हा रस्ता खोडण्याचा किंवा या पट्ट्या पुसून काढण्याचा प्रयत्न झाल्याचं या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की घाटकोपर असेल किंवा दादर असेल या ठिकाणी अशा पद्धतीनं पांढऱ्या पट्ट्या मारल्यानंतर कुठेतरी वादाचा एक प्रसंग निर्माण झाला होता। तशाच पद्धतीचा प्रकार आता आपल्याला या गिरगावमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। या संदर्भात सकाळी 10:30 वाजता गिरगावकर संघटनेच्या वतीनं एक आंदोलनसुद्धा केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे घाटकोपर आणि दादर पाठोपाठ आता गिरगावमध्ये वादाचा मुद्दा आणि वादाची स्थिती निर्माण होते का, आणि जर अशा पद्धतीनं हा प्रकार घडायला लागला तर यावर कशा पद्धतीनं मात केली जाईल आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी नेमका काय आणि कोण पुढाकार घेईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई। दादरमधील गोखले रोड लगतच्या मार्गावर पांढरी पट्टी मारण्यात आल्यानं नव्यानं वाद उफाळलेला। या पांढऱ्या पट्टीला मनसैनिकांनी तीव्र आक्षेप घेतला। या आक्षेपानंतर महापालिकेनं ही पांढरी पट्टी पुसून टाकलेली आहे। महापालिकेकडून या पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारण्यात आलेला आहे। काल दादरमधल्या गोखले रोड इथं देखील रस्त्यावर अशाच प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्यानंतर यावर मनसैनिकांनी आक्षेप घेताच महानगरपालिकेने त्यावर कारवाई केलेली आहे। आधी जो पांढऱ्या पट्ट्या मारलेल्या होत्या, पांढरा रंग जो होता त्यावर मनसेच्या आक्षेपानंतर महानगरपालिकेनं काळा रंग लावलेला आहे आणि त्या पांढऱ्या पट्ट्या काढून टाकलेल्या आहेत। महिलांवर बोलायचं नाही, महिलांवर बोलायचं नाही, महिलांवर बोलायचं नाही। कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही। तुमचा धर्म तुमच्या घरी रस्त्यावर आणायचा नाही, ही आमची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। कुठलाही संवाद साधला नाही, कुठलीही नाही कल्पना। या पद्धतीने या पांढऱ्या पट्ट्या मारून ठीक आहे, एखाद वेळा कधी त्यांच्या इथे बाहेर मारल्यावर समजू शकतो आपण, पण तुम्ही हा जो ज्या पद्धतीने ही दादागिरी चालू आहे की आम्ही मारणार, तुम्हाला काय करायचं ते करा, हे नाही खपवून घेणार। तरी काढायचं काम चालू आहे, पट्टी ती काढायला लावणार आम्ही 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलं। नक्की तुमचं काय पुढची भूमिका असेल? नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने काढू।